नगरमध्ये अगदी दुंदुन नक्कीच गाजताना आपल्याला पाहायला मिळतंय. ते उत्कर्ष पाटील आपल्याला फ्रेममध्ये पाहायला मिळाल. इथून जर पाहिलं तर सुरुवात झाली सामन्याला. मागच्या वर्षीमध्ये जर पाहिलं तर युवा टायगर टीमने खूप चांगलं काम केलं होतं. इथून जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव. यावेळेस नो चेंडू आणि नो चेंडूवर मिळाला 4 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर 5 धावा या चेंडूवर आलेत. आणि रनांचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतोय चेंडू अजूनही एकही टाकून झालेला नाही. आणि धावसंख्या जर पाहिली तर 6. मनीष एका बाजूला आपण पाहतोय चांगली बॅटिंग करताना, तर दुसऱ्या बाजूला हिमेश आपल्याला पाहायला मिळेल. दीपक ज्यांनी आतापर्यंत जे चेंडू टाकले ते नक्कीच ग्राह्य धरले नाही आहे, कारण की एक वाईटचा होता आणि एक जर पाहिलं तर 9चा चेंडू. इथून पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू होता, थोडासा वेग दिला चेंडूला. चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर थोडासा पायाला ब्रश होतं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून लेग बाईटच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. इथून आपण पाहतो युवा टायगर एका बाजूला संघ आहे, येलो जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळते युवा टायगर टीम. यावेळेस थोडासा बसून मारण्याचा, बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता, खेळायचा होता पॉईंट क्षेत्रामध्ये, पण तो चेंडू जर पाहिला तर थोडासा स्लो झाला आणि त्यानंतर आपण बघतोय सिंगल रनसाठी. आता चांगली सुरुवात केली गोलंदाजीतून. आपण बघतोय मागचे 2 चेंडू सोडले तर हे 2 चेंडू खूप चांगले होते असं मी म्हणेन. या चेंडूवर जर पाहिलं तर आतापर्यंत आपण बघतोय गोलंदाजीतून 8 धावा खर्च केले आहेत. यावेळेस संधी होती, इथून जर पाहिलं तर रनआउटची संधी होती. जर फलंदाज हा रन्स घेण्यासाठी प्रयत्न केला असता तर काहीतरी वेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. इथून आपण पाहतोय रन्स मिळालेत आतापर्यंत 8. चौथा चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली कमबॅकिंग इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात थोडीशी खराब केली होती, वाईट नो, त्यानंतर 9वर चौकार, अशी खराब सुरुवात होती. परंतु त्यानंतर जे 4 चेंडू आले, या 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा, म्हणजे एकंदरीत धावा आतापर्यंत 8 झाल्या आहेत. याही वेळेस आपण पाहतोय वाईटचा इशारा आहे, अतिरिक्त धावा या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा रन्स नक्कीच येत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता, चेंडूला खेळलाय. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत रन्स मात्र सिंगल नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा 10 धावा स्कोर कार्डवरती. विकेट अजूनही मिळाले नाही आहे आणि चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 5. इथून आपण पाहतोय गडी बाद होताना, पहिला गडी बाद होतोय. चेंडू थोडासा मिस झाला, थोडासा बॅकफुटला गेले होते, खेळला होता, पंच करायचा होता कव्हर क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर थेट यष्ट्यांवर आदळत आहे. इथून गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय आपल्याला पाहायला मिळेल. इथून 1 डाऊन मध्ये आलाय अजय. अजय देखील एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. ज्या वेळेस मैदानामध्ये आल्यानंतर चौकारांची आतिषबाजी ही वेगळी आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळ्या अंदाजाने अजय देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पण ते बघूया मनीष आणि अजयची जोडी किती धावापर्यंत नेऊन ठेवेल सरावली टीमला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सद्दाम इथून मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. सद्दाम कुरेशी आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. यावेळेस फलंदाजीसाठी मनीष असेल. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स मात्र घेतली जाते. इथून जर पाहिलं तर सद्दामच्या विरोधात आत्तापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नव्हता. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय. आणि धावसंख्या आलंय, मी म्हणेन सरावली टीम ज्या पद्धतीने खेळत आहे मैदानाच्या आतमध्ये
एकही चेंडू न वापरता 6 धावा आल्या होत्या. म्हणजे ही धावसंख्या चांगली आली होती. इथून जो रन रेट आहे करंट रन रेट तोच मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असेल. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला सोडलाय, वाईटचा इशारा आलाय. आतापर्यंत युवा टायगर टीमचा जर विचार केला तर सर्वाधिक वाईड रन्स जर पाहिलं तर या चेंडूने जर पाहिलं तर जास्त रन्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड झाले 13. फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळतोय जिथे 2 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. यावेळेस बॅटची एज लागते, चेंडू जातोय अगदी डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. सिंगलच्या मदतीने धावा 1 ने वाढते, 14 धावा. मनीष खेळतोय 7 मध्ये 7, अजय 1 वर 1. अशा आतापर्यंत बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते दोघांची. तर सद्दाम पुन्हा एकदा यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय चेंडूला. इथून जर पाहिलं तर जोपर्यंत फिल्डर फिल्डिंग करेल तोपर्यंत रन्स मात्र 1च मिळेल. 15 धावा झालेत. षटकातील आपण पाहतोय अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला खेळलाय. डिक्लेअर झोन पुन्हा एकदा पार करतोय. आणखीन 1 रन, 16 धावा. शेवटचे चेंडू हे षटकातील आपण पाहतील. यावेळेस प्रयत्न केलाय, खूप चांगला गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षक दीपक होता आणि त्याच्या बाजूला जर पाहिलं तर सोनू त्यांच्या गॅप मधून चेंडूला काढलाय आणि सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर महत्वाचा शेवटचा चेंडू जो खऱ्या पाहिला गेला चौकारासाठी आणि धावसंख्या वाढवली गेली. एकंदरीत 20 धावा. इथून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आदित्य. शिवराज वेऊर टीमचा एक प्रतिनिधी प्लीज संपर्क साधायचा आहे धीरज यांच्याशी. इथून आपण पाहतोय आदित्य आलाय. इथून आपण पाहतोय चेंडूला जर पाहिलं तर वळवलंय थोडंसं डिक्लेअर झोनकडे. सिंगलच रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिलं तर आतापर्यंत 21 धावा झाल्या आहेत. इथून अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूमध्ये जर 10 ते 15 धावा जरी आल्या तरी एक चांगला स्कोअर नक्कीच पाहायला मिळेल. परंतु प्रयत्न करतील. दोन्ही फलंदाज मनीष आणि अजय हे आक्रमक नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतील. याही वेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या रूपाने इथून जर पाहिलं तर युवा टायगर टीम आतापर्यंत ज्यांनी रन बहाल केल्यात खऱ्या अर्थाने एक्स्ट्राच्या रूपाने. आणखीन एक सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. गोलंदाज जर पाहिलं तर आदित्य ज्यांनी आतापर्यंत 2च चेंडू वापरलेत. खूप चांगली पागदरे नेटवर्क्स आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या अगदी मदतीने जर पाहिलं तरी घरपोच सामन्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन. सिंगलने जर पाहिलं तर नक्कीच रन्स वाढवण्याचं काम केलं जात आहे. 24 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूवर नजर राहिली नाही असंच मी म्हणेन अजय याची. आणि तदनंतर पाहिलं तर थेट चेंडू यष्ट्यांवर धडकतोय आणि विकेट मिळतोय. सेकंड विकेट डाऊन आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जयेश. तर आदित्याला आपण पाहतोय 4थ्या चेंडूवर विकेट नक्कीच मिळालंय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून गोलंदाजी केली त्यांनी. खूप चांगली गोलंदाजी झाली.
इथून आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय, नोचा फायदा उचलता आला नाही. थोडासा वेग नक्कीच दर्शवला होता या चेंडूवर गोलंदाजांनी. पुन्हा एकदा आदित्य, यावेळेस फुलटॉस चेंडू आणि इथून जर पाहिलं तर फलंदाजाला माघारी परतावा लागेल, कारण की चेंडू जर पाहिलं तर डायरेक्ट बॉक्स विकेटमध्ये नक्कीच गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना नक्कीच पाहतोय मिस्टर जयेश. आता मात्र नवीन फलंदाज मयूर आलाय. चांगली धावसंख्या नक्कीच झाली आहे, परंतु इथून मेंटेन ठेवणं तितकीच गरजेची होती. परंतु विकेटवर विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात विकेट किपरमध्ये आणि विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 25 वर 3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटची आणि अंतिम ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज नक्कीच इथून आपल्याला कोणता गोलंदाज इथे मात्र नक्कीच वापरला जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर सोनू आलाय. इथून जर पाहिलं तर यावेळेस आपण पाहतोय फटका सजवलाय, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस घेतलाय चान्स खऱ्या अर्थाने. जर पाहिलं तर शेवटचे षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल हे मात्र नाही निश्चित केला असेल मनामध्ये. आणि तदनंतर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलं आहे फलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मनीषची बॅटिंग आतापर्यंत 11 चेंडू तो खेळलाय. 11 चेंडूमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून येताना, म्हणजे इथून जर पाहिले ते चांगली पारीला सांभाळताना आपल्याला पाहायला मिळालाय मनीष. इथून आपण पाहतोय फटका तर चांगला होता, परंतु डिक्लेअर झोनकडे वळवलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स जरूर मिळते. 30 धावा होत आहेत. 3.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी आहेत ते षटकातील. चांगली बॅटिंग दर्शवले आणि खऱ्या अर्थाने युवा टायगर टीमने एक्स्ट्रा रन्स देखील जास्त बहाल केले आहेत, त्यामुळे धावफलक नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका होता, परंतु रोखला गेला त्याला मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थानं 2 खेळाडू ब्रावो आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आशिक, हे 2 खेळाडू जे क्षेत्ररक्षक खूप चांगले आहेत ते कुठेतरी आज उपस्थित नाही आहेत युवा टीममध्ये. युवा टायगर टीम जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असते तेव्हा मात्र ह्या 2 खेळाडूंची नावं प्रामुख्याने घेतली जात आहेत. नितीश देखील आज नाहीये, म्हणजे ह्या 3 खेळाडूंचा जर विचार केला तर आज उपस्थित नाही आहेत. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर नीरज खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेंडूला थांबवलंय त्यांनी. 32 धावा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र असताना पुन्हा एकदा मनीष बहरला जातोय. चांगली फटकेबाजी इथून दर्शवत असताना इंटू द गॅप मधून चेंडूला काढलाय सीमारेषे पार. चौकार. आक्रमण चांगल्या पद्धतीने आधी जर पाहिली तर जागा बनवली, एक पोझिशन घेतली आणि तदनंतर जो गॅप आहे तो गॅप मारण्यामध्ये इथून जर पाहिलं तर यशस्वी झालंय मनीष. शेवटचा चेंडू आहे षटकातील इनिंगचा हा शेवटचा चेंडू. या चेंडूवर देखील हाणामारी होईल कारण की 36 धावा झाल्या आहेत. इथून आणखीन एक वाईटचा इशारा येईल. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळतंय. धावसंख्या 37 धावांवर जाऊन पोहोचते. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, परंतु
रन्स मात्र मिळणार नाहीये. एक रन्स पूर्ण केलाय. मयूरला थांबवलंय असं मी म्हणेन, कारण की विकेट देखील खूप महत्वाचे आहेत. 38 धावा स्कोर कार्ड वरती जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष असणार आहे. चला नेक्स्ट टीम, दोन संघाचे कर्णधार या आपण. एका बाजूला संघ असणार आहे प्ले बॉईज बोईसर वर्सेस TTS चिंचणी ए संघ. चला या दोन संघाचे कर्णधार आपण लगेच यायचं आहे आणि आपल्याशी जोडले जातील पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ दन्सर उत्कर्ष पाटील. प्ले बॉईज विपक्षात राजेश 11 TTS चिंचणी. रोशन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. आता कॉल आला होता रोशनचा आणि निश्चित स्वरूपात इथून या मॅचचा कॉइन स्पिन लाल्या यांना विनंती करेन. धीरज पाटील आपण या. प्रसाद पाटील पप्प्याभाई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन स्पिन करावा. राजेश 11 TTS आणि विपक्षात प्ले बॉईज क्रिकेट क्लब बोईसर. वेऊर चषकचा कॉल आणि येथे वेऊर चषक. थँक्यू सो मच प्याभाई, धन्यवाद सो मच. टॉस इथे मात्र जिंकलात प्ले बॉईज क्रिकेट क्लब बोईसर. एकंदरीत टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. किती रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न? कितने रन तक रोकने का आपका प्रयास रहेगा? 30 to 35. बहुत सारी शुभकामनाएं. आमिर भाई, आपण टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? हम भी फील्डिंग करते थे. परंतु आता बॅटिंग करायची आहे. किती रन एक तुमचं टार्गेट असेल? 35-40 पर्यंत. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात आणि ज्यावेळेला मॅचला सुरुवात त्यावेळेला दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. संतोषदादा पाटील आपल्या साथीने जोडणार आहेत. थँक्यू सो मच. सुरुवात केली, चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण केलंय दीपक. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, गोलंदाजीतून जर पाहिलं तर धावा खर्च केले होते. एकंदरीत आपण पाहतोय 10 धावा, परंतु त्या वसूल करण्याचं काम इथून करताना पाहायला मिळालं. कारण पहिल्याच चेंडूवर चौकार आली, दुसऱ्या चेंडूवर मात्र सिंगल. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 5 धावा आतापर्यंत त्याने बनवल्या आहेत. दीपक आणि सोनूची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं. यावेळेस सोडलाय चेंडू वाईटच्या रूपाने. इथून जर पाहिलं तर पंच मात्र नक्कीच निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त 1 धाव मिळेल. यावेळेस नक्कीच पंच वळतायत आणि आणखीन एक थोडीशी डान्सिंग मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते चिराग तरे यांची. आणि ते एक चांगले डान्सिंग अंपायर आहेत, परंतु काही कारणास्तव नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं नक्कीच डान्स दाखवता आलं नाही. इथून आपण पाहतोय पंचांकडे अपील केलं, हलकीशी अपील होती, पण तो पंच डायरेक्टली नाही सांगतात. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय चला 55वर दबाव टाकू नका. तुम्हाला एक एक रिव्ह्यू आहे. जर नक्कीच अल्ट्रा एजसाठी नसणार आहे, लक्षात असू द्या. यावेळेस चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. इथून जर पाहिलं तर 7च धावा आतापर्यंत, 4 चेंडू झाले आहेत.
इथून आणखीन एक स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बाईटच्या रूपाने रन्स मिळेल. 8 धावा झालेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्या होत्या सरावली संघाने. आई एकविरा यारी दोस्ती सरावली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू टाकला होता. याही वेळेस आपण बघतोय बीट केलाय फलंदाजाला. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अविनाश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. जर पाहिलं तरी इथून 8 धावा झाल्यात. दीपक 5-3 मध्ये 5 खेळतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवर जर पाहिलं तर सोनू आलाय. यावेळेस पहिल्या चेंडूवर गॅप शॉट. सुरेख फटका पाहायला मिळाला. सोनूच्या बॅट मधून चौकार येतोय आणि चौकाराने केली सुरुवात. सोनीने या पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर अगेन्स्ट द टर्नच्या विरोधात आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर चेंडू बाहेर जात होता आणि त्याच पोझिशनमध्ये फटका बनवला आणि चेंडूला पाठवलं गॅपमधून चौकार. याही वेळेस एक जबरदस्त लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळेल. सोनूच्या बॅट मधून स्वीप शॉट येतोय चौकार. 4 चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहू शकताय ऍक्शन रिप्ले मध्ये गॅप मोठा आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ही पोझिशन ज्या वेळेस बनवली त्यावेळेस कन्फर्म चौकार म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फटकेबाजी सोनूच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच 5 मध्ये 8 आल्यात. दोन्ही चौकार आपल्याला पाहायला मिळाले. याआधी सोनूची बॅट व्यवस्थित लागली नव्हती, परंतु त्यानंतर आपण पाहतोय चांगली सुरुवात केली. 2 चौकार सोनूच्या बॅटमधून. 16 मध्ये अजूनही जर पाहिलं तर 23 बनवायचे आहेत. 16 धावा झाल्यात स्कोर कार्डवरती. 16 चेंडू आणि 23 धावा. मॅचसाठी जिंकण्यासाठी अजूनही समीकरण बाकी आहे. यावेळेस नोचा कॉल आहे. इथून पंच चिराग तरे आणि नक्कीच दर्शवलंय आणि नक्कीच बॉक्स क्रिकेट आहे आणि बॉक्स क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर आपली हा चेंडू ही पोझिशन आपल्याला पाहायला मिळाली. त्याचमुळे जर पाहिलं तर सॉरी यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूचा जर विचार केला तर नक्कीच रन्स येणार नाहीये. आणखीन एक फटका चांगला होता, परंतु इथून आपण पाहतोय चांगली फिल्डिंग झाली, परंतु चेंडू हातामध्ये ठेवणं गरजेचं होतं. तेच मात्र राहिलं नाही आणि इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतलाय. कारण रन रेट जर पाहिलं तर 11.40चा आहे. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 8.57 मध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. 19 धावा झालेत. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू आहे. सरावली संघ जर पाहिलं तर यारी दोस्ती हा संघ जर पाहिलं तर खूप जुना जाणता आहे. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल. पायावर चेंडू आदळतोय आणि लेग बाईकच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट होईल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे.
20 धावा झालेत आतापर्यंत 2 षटकामध्ये. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 12 मध्ये 19 बनवायचे आहेत. चांगले प्रयत्न राहिलेत आतापर्यंत. सरावली संघ यारी दोस्ती एकविरा नावानी आज जर पाहिलं तर मैदानामध्ये उतरलंय. फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर रनआउटचा चान्स, परंतु राजू आणि त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. हिमेशला पाहिलं आपण पुन्हा एकदा ज्या पद्धतीने फटका सजवला होता, थ्रो केली आणि तदनंतर राजू आणि तदनंतर हिमेश आपण पाहू शकतात. वाह, सुंदर एफर्ट्स. याही वेळेस आपण पाहतोय 11 मध्ये 18 जिंकण्यासाठी. फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर नक्कीच कव्हरचा पॉईंटचा फटका पाहायला मिळाला. कन्फर्म चौकार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच फटका थोडासा बाहेर होता आणि त्याला सुरेख पद्धतीने खेळून काढला. चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 25 रन्स, 25 धावा. 10 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 14 धावा. इथून जर पाहिलं तर जयेश थोडस आपण पाहतोय सरकला होता उजव्या बाजूला, परंतु त्यांच्या डाव्या बाजून चेंडू निघून गेलाय. चकवा दिलाय चेंडूला असं मी म्हणेन आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार आलाय. चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र चेंडू आणि रनांस मधला जो फरक होता तो कुठेतरी कमी केला गेला. 9 मध्ये आता 10 धावांची आवश्यकता. यावेळेस सिंगल रन्स घेतलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 31 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. विकेट्स अजूनही आलेला नाही आहे युवा टायगर टीमचा. चांगली पार्टनरशिप नक्कीच बिल्ड करताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज याही वेळेस सिंगल रन्स. माइंडमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला जिंकणं हेच आहे. जे गॅप फटके जेव्हा जेव्हा लागले तेव्हा मात्र खेळले गेले दोन्ही फलंदाज. मात्र नंतर जर पाहिलं तर सिंगलवर जास्तीत जास्त भर दिलाय. पुन्हा एकदा चेंडू, आणखीन एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय 32 धावा झाल्या आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर राजू आपल्याला पाहायला मिळेल. आज पहिला दिवस आपण पाहतोय वेऊर चषकाचा. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप चांगली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आल्यानंतर एंट्री जी पाहिली जाते ती खूप महत्त्वाची असते आणि तीच आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली एंट्री मैदान देखील पाहिलं गेलं. याही वेळेस आपण पाहतोय सिंगलसाठी. आणि धावांचा विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये 6 बनवायचे आहेत. परंतु एका बाजूला सोनूने 10 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा बनवल्या आहेत. यावेळेस कडक प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु राजू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखतोय. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू आणि 6 धावांची अजूनही आवश्यकता. याही वेळेस आपण पाहतोय कडक प्रहार. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपकच्या बॅट मधून जर पाहिलं तर खूप चांगला फटका पाहायला मिळाला. जर पाहिलं तर सरावली संघाचे 3 गडी बाद झाले होते. आतापर्यंत एकही विकेट्स युवा टायगर टीमचा आलेला नाही आहे. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही पाहतोय पण 3 चेंडू आणि 4 धावा, सॉरी 2 धावांची आवश्यकता आहे. याही वेळेस आपण पाहतोय हा चेंडू डॉट चेंडू आलाय. येस नो आहे.
नो होता चोकर. ओके, एकच धावाची आवश्यकता आहे. यावेळेस क्लिअर चेंडू जातोय सीमारेषे पार आणि आलाय चौकार. मॅच जिंकतोय युवा टायगर टीम. चला, युवा टायगर टीम या ठिकाणी नक्कीच मॅच जिंकताना आपल्याला पाहायला मिळालं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील देऊयात.